नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, हे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे हे आहे गंगेश्वर मंदिर. हो, गंगेश्वर मंदिर. हे गंगेश्वर मंदिर आहे गुजरात, दीव इथे. हो, पण मित्रांनो, हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे गेल्या वर्षी. मी गेल्या वर्षी गेले होते गंगेश्वर मंदिरामध्ये, कारण मी गेल्या वर्षी गुजरातला गेले होते. तिथे मला द्वारका आणि सोमनाथ हे 2 तीर्थसुद्धा मी केलेले आहेत, पण तिकडचं मी व्हिडिओ नाही बनवला मित्रांनो, नाहीतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं, तुम्हाला तिथलंही दर्शन घडून दिलं असतं. पण मी तिथे व्हिडिओ नाही बनवला, इथे मी बनवला होता. आणि इतकं सुंदर आणि इतकं छान ते मंदिर आहे. तुम्हाला सांगते मित्रांनो, हे समुद्र आहे, समुद्राच्या काठेवरती ते मंदिर आहे. आणि इथे मी बघा गाणं म्हणते, सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है, हो सागर किनारे. कारण अशा जागेवर गेलं ना की ऑटोमॅटिक असे गाणे सुचतात आणि इतकं छान वाटतं ते निसर्ग बघून, फारच सुंदर. तर तुम्हाला सांगते मित्रांनो, इतक्या छान ते मंदिर आहे, एकदम असं खाली समुद्राच्या किनाऱ्यावरती. आणि म्हणतात ना की निसर्ग स्वतः देवाचा अभिषेक करतय. हो जसं समुद्राला भरती येते तसे त्या लाटा ऑटोमॅटिक ह्या 5 पिंडांवरती येतात. जसं काय मानो समुद्र एक निसर्ग, एक देवाचा अभिषेक स्वतः करून जातो. तर इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे तिथे, खूपच सुंदर. तर तुम्हाला, मला असं वाटलं कुठेतरी महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला इथलंही दर्शन व्हायला पाहिजे मित्रांनो, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा आणि दर्शन घ्या. आणि खरंच खूपच छान आणि खूपच सुंदर आहे. आणि मला तर इतकं प्रसन्न वाटत होतं तिथे की काय सांगावं, खूप प्रसन्न. मग नंतर आम्ही खूप छान छान, हा आहे अंश, ही आहे अश्विनी, आणि माझी मोठी बहीणसुद्धा आहे. पण ती आता येऊन गेली व्हिडिओच्या आधी, तुम्ही जे बघितलीच असणार येल्लो ड्रेसवरती, ती माझी मोठी बहीण आहे. तर हे बघा, भाविक लोक पण आहेत भरपूर. आणि तिथे मी सुंदर फोटो पण खूप काढले. हो, खूप फोटो क्लिक केले मी समुद्री किनारे, खूप फोटो. आणि म्हणतात ना की एकदम असं कुठेतरी अशा जागेवर गेलं ना की आपल्याला फार छान वाटतं आणि खूप मन प्रसन्न होतं, खूपच प्रसन्न. आणि हे बघा, मी फोटो खूप काढले. हे आहे अंश. आणि तिथे जेव्हा पाणी येतं ना, जेव्हा पिंडांना अभिषेक घालतात समुद्र, तेव्हा ते पाण्याने सुद्धा मी त्याचे पण फोटो काढलेले आहेत. तर ते बघा, तिथे तुम्हाला ते फोटो पण दिसणार आहेत. हे बघा, समोरच आहेत फोटो. इतकं सुंदर सुंदर. हे बघा, माझ्या हातामध्ये पाणी दिसतंय, ते सुंदर सुंदर फोटो. तुम्हाला कसं वाटलं हे दर्शन करून मला नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि ही आहे माझी बहीण. हो, ही आहे माझी बहीण. आणि मित्रांनो, तिच्यातर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. जय जय भोले, जय जय भोले.